नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आज आपण अशा एका प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत, जो तुमच्या आणि माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला कधी ना कधीतरी भिडलेला असतो. एक असा अनुभव जो वेदना देतो, पण त्या वेदनेतून बाहेर पडणेही सोपे नसते. तुम्ही कोणाला तरी मनापासून प्रेम केले, विश्वास ठेवला, आपले सगळे काही दिले आणि तरीही त्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आणि सोडून दिले. तुमच्या आत्मविश्वासाचे तुकडे झाले. पण तुम्ही जेव्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा अचानक एक दिवस ती व्यक्ती, होय तीच व्यक्ती, तुमच्या आयुष्याच्या दारावर पुन्हा उभी राहते. तुमचे मन गोंधळते. का, हा प्रश्न तुम्हाला रात्रभर सतावतो. ती व्यक्ती आता कशासाठी परत आली आहे? त्या व्यक्तीला पश्चाताप झाला आहे की त्या व्यक्तीला दुसऱ्या कोठेही समाधान मिळाले नाही? तुम्हाला वाटते की हे प्रेम आहे, पण मनात कुठेतरी भीतीची एक थंड लाट येते. या परत येण्यामागे कोणते गूढ दडले आहे? त्या व्यक्तीची खरी गरज काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे, या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या भावनांची जागा कुठे आहे? आज मी तुम्हाला या रहस्यमय परतीच्या पडद्याआड दडलेले एकमेव आणि कटू सत्य सांगणार आहे. ही केवळ भावनिक कारणे नाहीत, तर ही मानवी मनाची आणि आयुष्याच्या कठोर नियमांची काही स्पष्ट सत्ये आहेत. ती व्यक्ती परत का आली? यामागे फक्त एकच कारण आहे, आणि ते कारण समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडं आत डोकावून पाहावे लागेल. या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला विश्वास देते की हे सत्य ऐकल्यानंतर तुमच्या मनात निर्माण झालेला सगळा गोंधळ संपेल आणि तुम्हाला स्वतःसाठी एक स्पष्ट मार्ग मिळेल. चला तर मग जाणून घेऊया, तुम्हाला दुखावल्यानंतर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येण्याचे एकमेव कारण काय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला दुखावून दूर जाते, तेव्हा त्यांना असे वाटते की त्यांनी केवळ एक व्यक्ती गमावली आहे. पण सत्य हे आहे की त्यांनी तुमच्या रूपात एक संपूर्ण जग गमावले आहे. ते परत येण्याचे एकमेव कारण हे आहे की आयुष्याने त्यांना हेच सत्य अत्यंत क्रूर पद्धतीने दाखवले आहे. या मूळ सत्याचे अनेक भावनात्मक आणि मानसिक पैलू आहेत, जे आपण सखोलपणे समजून घेऊया. टिप नंबर 1. जीवनाने शिकवलेला धडा. जेव्हा त्या व्यक्तीने तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना वाटले की ते एका पर्यायातून बाहेर पडत आहेत. त्यांच्या डोक्यात एक भ्रम होता की बाहेरची दुनिया अधिक चांगली, अधिक सोयीची आणि त्यांना अधिक सहजपणे आनंद देणारी असेल. त्यांना वाटले, बाहेर माझ्यासाठी अजून चांगले, सुंदर आणि कमी त्रास देणारे लोक भेटतील. पण आयुष्याचे चक्र फिरते. जेव्हा ती व्यक्ती खऱ्या जगात पाऊल ठेवते, तेव्हा त्यांना कळते की जग अत्यंत स्वार्थी आणि व्यावहारिक आहे. त्यांना फक्त असे लोक भेटतात जे लोक त्यांच्या गरजा पूर्ण होईपर्यंतच सोबत असतात. हे लोक त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत, त्यांच्या शांततेचे महत्त्व जाणत नाहीत आणि त्यांच्या दुःखात पाठीशी उभे राहत नाहीत. इथे त्यांना कोणतीही बिनशर्त आपुलकी मिळत नाही. या अनुभवातून जाताना त्यांना पहिल्यांदा तुमच्या आठवणीची एक तीव्र वेदना जाणवते. तुम्हीच ते एकमेव व्यक्ती होता ज्यांनी त्यांना त्यांचे दोष असूनही स्वीकारले. त्यांनी त्यांच्यावर कोणताही स्वार्थ न ठेवता भरभरून प्रेम केले. त्यांना कळते की त्यांनी ज्याला सहज सोडून दिले, ती व्यक्ती म्हणजे एक अनमोल खजिना आहे. अशा प्रकारे जीवनाचा कठोर धडा त्यांना परत तुमच्याकडे खेचून आणतो. ही बाहेरील जगाची कठोर जाणीव झाली, पण आतून त्यांना कोणती भावना त्रास देते, ती आहे पश्चातापाची सळसळ. सुरुवातीला त्या व्यक्तीचा अहंकार आणि मी योग्य निर्णय घेतला ही भावना त्यांना शांत बसवते. पण मन हे अत्यंत गुंतागुंतीचे असते. ते खऱ्या भावना जास्त काळ दडवून ठेवू शकत नाही. पश्चाताप सुरुवातीला अगदी हळूवार कुजबुजतो. रात्रीच्या शांततेत जेव्हा ते एकटे असतात, तेव्हा त्यांना अचानक तुमच्या हास्याचे क्षण, तुमच्या चांगुलपणाचे क्षण आणि तुमच्यासोबत घालवलेल्या शांत क्षणांची आठवण येते. ही कुजबूज हळूहळू वाढू लागते. तीव्र आत्मपरीक्षण सुरू होते. ते स्वतःला वारंवार प्रश्न विचारू लागतात. मी त्या व्यक्तीला का जाऊ दिले? मी इतकी कठोर का वागले? मी माझ्याकडे जे सर्वोत्तम होते त्याची कदर का केली नाही? हा पश्चाताप एका सॉफ्ट व्हॉईसऐवजी एक असह्य ओझे बनतो. हा भार त्यांच्या अभिमानापेक्षा अधिक जड झाल्यावर त्यांना शांतता मिळेनाशी होते. त्यांना कळते की त्यांनी केलेली चूक आता दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जेव्हा त्या व्यक्तीला शांतपणे झोप लागणे बंद होते, जेव्हा त्यांची झोप पश्चातापाने हिरावून घेतली जाते, तेव्हा ते तुमच्याकडे परतण्याचा मार्ग शोधू लागतात. कारण आता त्यांचा अहंकार मोडला आहे आणि पश्चाताप त्यांच्यावर पूर्णपणे भारी पडला आहे. पश्चातापामुळे त्यांना भूतकाळातील एक महत्त्वाची गोष्ट आठवते, ती म्हणजे तुम्हीच त्यांचे सुरक्षित ठिकाण होता. तुमच्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एक भाग होती, पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही केवळ एक व्यक्ती नव्हता, तर तुम्ही त्यांचे घर होता, त्यांचे सुरक्षित ठिकाण होता. बाहेरचे जग अत्यंत गोंधळलेले आहे, स्पर्धात्मक आहे, स्वार्थी आणि अत्यंत थकवणारे आहे. लोक तुमच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी तुमच्याशी बोलतात, पण तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत. जीवनाच्या या कोलाहलात धावपळ करताना त्या व्यक्तीला अचानक जाणीव होते की तुमच्यासोबत त्यांना जी मनःशांती, सुरक्षितता मिळाली होती, ते जगात कुठेच मिळत नाहीये. तुम्हीच ते एकमेव व्यक्ती होता ज्यांनी त्यांच्या दोषांचा न्याय केला नाही, ज्यांनी त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला, ज्यांच्यासमोर ते खोटेपणाशिवाय ते जसे आहेत तसे राहू शकले. जग त्यांना थकवते, पण तुम्ही त्यांना शांत केले. ते तुमच्याकडे परत येतात याचे कारण तुमच्यावरचे प्रेम नव्हे, तर त्यांच्या हरवलेल्या शांततेला आणि सुरक्षिततेला परत मिळवण्याची त्यांची तीव्र गरज आहे. तुमच्याशिवाय ते भावनिकरित्या अस्थिर आणि निराधार झाले आहेत. शांततेची ही गरज त्यांना जाणवते, कारण निसर्गाचा एक नियम आता त्यांच्यावर लागू होतो, कर्माचा सिद्धांत. हे कारण भावनिकतेपेक्षा अधिक आध्यात्मिक आणि न्यायप्रणालीवर आधारित आहे. कर्माचा सिद्धांत सांगतो की ज्या व्यक्तीने दुसऱ्या एका शुद्ध आत्म्याला जाणून-बुजून दुखावले आहे, त्याला कधीतरी त्याच वेदनांचा अनुभव घ्यावा लागतो. जेव्हा त्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले, तेव्हा आयुष्याने त्यांच्या जीवनात एक अशी व्यक्ती आणली जी त्यांना त्याच प्रकारे दुखावते. ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या, त्याच पद्धतीने दुसरे लोक त्यांना दुर्लक्षित करतात. ते इतरांसाठी जितके सहज उपलब्ध होते, तितकीच त्यांची किंमत कमी केली जाते. या अनुभवातून जाताना त्यांना तुम्ही अनुभवलेल्या वेदनांची तीव्रता कळते. कर्मामुळे त्यांचा अहंकार आणि मी कोणाशिवायही जगू शकतो हा भ्रम मोडून पडतो. त्यांना एका कटू सत्याची जाणीव होते. तुमच्यासोबत सारख्या निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला गमावून त्यांनी आयुष्यात किती मोठी चूक केली आहे. कर्माच्या या नियमामुळे जेव्हा सत्य त्यांच्या समोर येते, तेव्हा त्यांची चूक त्यांना परत तुमच्याकडे खेचून आणते. कारण तुमच्या मूल्याची जाणीव त्यांना सहन झालेल्या वेदनांमुळे होते. कर्माच्या नियमातून मिळालेल्या या धड्यामुळे त्यांना हे सत्य कळते की तुमच्याशिवाय त्यांचे जीवन फक्त भावनिकरित्याच नव्हे, तर तुमच्याशिवाय जीवन अधिक कठीण झाले. तुमचे नाते केवळ भावनिक नव्हते, ते त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ होता. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होता, तेव्हा प्रत्येक लहान-मोठी गोष्ट त्यांना सोपी वाटत होती. अगदी त्यांच्या समस्या, चिंता आणि दैनंदिन आव्हानेसुद्धा. तुमची उपस्थिती त्यांच्यासाठी एक अदृश्य शक्ती होती. तुम्ही गेल्यावर त्यांचे भावनिक आणि व्यावहारिक जीवन अत्यंत खडबडीत झाले. पूर्वी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होता. तुम्ही त्यांची समस्या शांतपणे ऐकून घेत होता. तुम्ही त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत होता. आता त्यांच्याकडे असे कोणीच नाही. त्यांना अचानक जाणीव होते की त्यांना पूर्वी मिळालेली शक्ती तुमच्या अस्तित्वामुळे आणि तुमच्या शब्दांमुळे येत होती. जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी लागणारी मानसिक शांती आणि प्रेरणा तुमच्यामुळेच मिळत होती. आता त्यांना वाटते की त्यांच्या समस्या सोडवण्याची किल्ली अजूनही तुमच्याकडेच आहे. जीवन पूर्वीपेक्षा खूप जड झाले आहे आणि ते या ओझ्यामुळे थकले आहेत. म्हणूनच ते तुमच्याकडे परत येतात, तुमचे प्रेम परत मिळवण्यासाठी नाही, तर त्यांच्या जीवनातील सोपेपणा परत मिळवण्यासाठी. हे सत्य आहे की त्यांच्याशिवाय त्यांचे व्यावहारिक जीवन कठीण झाले, पण या अडचणींच्या पलीकडे एक भावनिक आणि आत्मिक सत्य दडलेले आहे. पण अशी ओढ जी त्यांना तुमच्याकडे परत खेचते, कारण तुमचा भावनिक आधार कधीच संपला नव्हता. मागील कारणांमध्ये आपण पाहिले की व्यक्तीला तुमच्याशिवाय जीवनातील अडचणी जाणवू लागतात, पण या अडचणींच्या पलीकडे एक खोलवर दडलेले सत्य आहे, जे त्यांना परत खेचते. काही कनेक्शन असे असतात जे केवळ शारीरिक किंवा तात्पुरते नसतात, ते आत्मिक स्तरावर जोडलेले असतात. काही बंध तुटत नाहीत,
ते फक्त काही काळासाठी थांबतात. त्या व्यक्तीचा एक भाग, त्यांच्या आत्म्याचा एक तुकडा अजूनही तुमच्याशी जोडलेला असतो. अनेक महिने किंवा वर्षे उलटून गेली असली तरीही त्यांना एक अदृश्य ओढ जाणवते. या व्यक्तीसाठी तुम्ही त्यांच्या आयुष्यातील केवळ एक प्रकरण नव्हता, तर तुम्ही त्यांच्या कथेतील महत्त्वाचे वळण होता. ते कितीही दूर गेले तरी त्यांचे मन नकळतपणे तुमच्याकडे परत येण्याचा मार्ग शोधते. ही ओढ त्यांना सतत आठवण करून देते की त्यांचे मूळ आणि त्यांचे खरे ठिकाण अजूनही तुमच्याजवळच आहे. पण केवळ भावनिक बंध पुरेसे नाहीत. जेव्हा ती व्यक्ती बाहेरच्या जगात खऱ्या प्रेमाची तुलना करू लागते, तेव्हा त्यांना एक धक्कादायक सत्य कळते. तुमच्यासारखे प्रेम कोणीच करत नाही. याची जाणीव जीवनाच्या कठोर धड्यांमधून गेल्यावर आणि आत्मिक ओढ जाणवल्यावर त्या व्यक्तीची मनात तुमच्या प्रेमाची खरी किंमत ठरते. सध्याच्या जगात प्रेम दुर्मिळ, तात्पुरते आणि मुख्यतः स्वार्थावर आधारित असते. लोक तुमच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी किंवा विशिष्ट वेळेसाठी तुमच्यासोबत असतात. पण तुमचे प्रेम वेगळे होते. त्यात शुद्धता होती, निष्ठा होती आणि त्याग करण्याची तयारी होती. तुमच्या काळजीमध्ये एक वेगळी खोली होती. ती त्यांना जगात कुठेच सापडली नाही. जेव्हा ती व्यक्ती तुमच्या प्रेमाची जागा दुसऱ्या व्यक्तीत शोधण्याचा प्रयत्न करते आणि वारंवार अयशस्वी होते, तेव्हा त्यांना एक महत्त्वाचे सत्य उमजते. तुम्ही दुर्मिळ होता. तुम्ही अपरिहार्य होता. तुमच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नव्हती. जेव्हा त्यांचा अहंकार घडतो, तेव्हा त्यांच्यावर एक मोठी शक्ती काम करते, जी त्यांचे डोळे उघडते. ती म्हणजे त्यांची दृष्टी उघडते. अनेकदा लोक तुमच्या मूल्याला पाहू शकत नाहीत, कारण त्यांचा अहंकार, अपरिपक्वता किंवा गोंधळ त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या आंधळी झाली असते, त्यामुळे ती तुमच्या निस्वार्थ प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही. नियतीने त्यांना गमावण्याची परवानगी दिली, जेणेकरून ते दुःख सोसून काहीतरी महत्त्वाचा धडा शिकू शकतील. पण जेव्हा ती व्यक्ती पुरेशी वेदना सहन करते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढली जाते. अचानक त्यांना तुमच्या दयाळूपणाची, तुमच्या मनाची शुद्धता आणि तुमच्या खऱ्या हेतूची स्पष्टपणे जाणीव होते. त्यांना तुम्ही दिलेले मूल्य स्पष्टपणे दिसू लागले. हा अनुभव इतका प्रभावी असतो की त्यांना वाटते, आता खूप उशीर झालेला नाही. ही दृष्टी उघडण्याची प्रक्रिया त्यांना धावत परत येण्यास भाग पाडते. दृष्टी उघडल्यावर त्यांना केवळ तुमची किंमत कळत नाही, तर नियती त्यांना आरसा दाखवते. त्यांनी तुम्हाला ज्या वेदना दिल्या होत्या, त्याच वेदनांचा अनुभव त्यांना आता घ्यावा लागतो, जो आहे वेदनेचा परतावा. त्यांनी दिलेल्या वेदनांचा अनुभव, कर्माचा सिद्धांत नेहमीच वेदना देऊन धडा शिकवतो. त्या व्यक्तीला आता त्या वेदनांचा सामना करावा लागतो, ज्या त्यांनी तुम्हाला दिल्या होत्या. त्यांना अचानक त्याच प्रकारचा एकटेपणा, त्याच प्रकारचा हृदयभंग आणि त्याच प्रकारचा त्याग सहन करावा लागतो. तेव्हा त्यांना पूर्ण जाणीव होते, मी त्यांना जे दुःख दिले, त्याची किंमत मी आता चुकवत आहे. वेदना एक शक्तिशाली शिक्षक आहे. त्या व्यक्तीला जेव्हा तुमच्या वेदनेची तीव्रता जाणवते, तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. ती व्यक्ती तुमच्याकडे परत येते, तेव्हा त्यांच्यासोबत केवळ पश्चाताप नसतो, तर तुम्हाला गमावण्याची भीती आणि तीव्र अपराधी भावना असते. तुमच्या वेदनांचा अनुभव त्यांना परत घेऊन येतो, कारण त्यांना आता स्वतःच्या चुकांची दुरुस्ती करायची असते. पण हे सर्व कारणे असूनही ते परत येण्याचे सर्वात मोठे आणि अंतिम कारण दडलेले आहे तुमच्या स्वतःच्या कृतीत. तुम्ही भावनिकरित्या पुढे सरकलेले असता. इतर सर्व कारणे बाह्य आणि भावनिक आहेत, पण हे कारण तुमच्यातील बदलाशी संबंधित आहे आणि हेच सर्वात प्रभावी ठरते. ती व्यक्ती तुमच्याकडे सर्वात जास्त द्वेषाने तेव्हा परत येते, जेव्हा तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे अलिप्त होता, जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी रडणे थांबवता, त्यांची वाट पाहणे थांबवता, त्यांची अपेक्षा करणे थांबवता आणि स्वतःला त्यांच्यासाठी तोडणे थांबवता. तेव्हा त्यांना तुमच्यात झालेला बदल जाणवतो. तुमची ऊर्जा जी त्यांना आधार देत होती, ती आता त्यांच्यापासून दूर खेचली जात आहे. तुमच्या उपस्थितीने त्यांना संरक्षण दिले होते, ती ऊर्जा दूर झाल्यावर त्यांच्या आत्म्याला भीती वाटते आणि गोंधळ उडतो. त्यांना वाटते की त्यांनी नियंत्रण गमावले आहे. तुमचे पुढे सरकणे त्यांच्या असुरक्षिततेची भावना वाढवते
आणि ती भीती त्यांना परत तुमच्याकडे खेचून आणते. तुम्ही पाहिले की एखादी व्यक्ती तुम्हाला दुखावल्यानंतर परत येण्यामागे कोणती कारणे दडलेली आहेत. या सगळ्या कारणांचा अंतिम निष्कर्ष एकच आहे. ती व्यक्ती परत येते कारण आयुष्याने त्यांना हे सत्य दाखवले की तुम्हीच त्यांच्या जीवनातील सर्वात चांगली गोष्ट होता, जी त्यांनी गमावली. तुम्हीच त्यांची शांती आणि त्यांचे अटळ प्रेम होता. त्यांचे पुन्हा येणे हे सिद्ध करते की तुम्ही किती अमूल्य आणि अपरिहार्य होता. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, त्यांच्या परत येण्याने तुमची किंमत सिद्ध झाली आहे. पण त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थान द्यायचे की नाही, हा निर्णय कोणाचा? हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. लक्षात ठेवा, तुमचे हृदय मौल्यवान आहे, तुमची मनःशांती पवित्र आहे आणि तुमचा आत्मसन्मान दुर्मिळ आहे. अनेकदा लोक परत येतात ते तुम्हाला प्रेम करण्यासाठी नाही, तर त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी. जर ती व्यक्ती परत आली तर शांतपणे त्यांचे म्हणणे ऐका. त्यांनी काय केले हे कधीही विसरू नका. त्यांना माफ करा, पण तुमचा आत्मसन्मान कधीही गहाण ठेवू नका. प्रेम करा, पण सर्वात आधी स्वतःवर प्रेम करा. त्यांच्या परत येण्याने तुमच्या मूल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. आता तुमच्या जीवनाच्या कथेचा शेवट कसा लिहायचा हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे. योग्य निवड करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.